अखेर सोन्याचा खेळ संपला. सोन्याच्या भावात अशी विक्रमी उलथापालथ झाली की जी पाहून डायरेक्ट बाजार बंद झाला. अचानक अमेरिकेतून एक बातमी आली. अमेरिकेने नवीन धोरण जाहीर केलं आणि ज्यावर भारत सरकारने कासा कडक निर्णय घेतला की ज्यामुळे सोन्याचा खेळ अक्षरशः संपलाय. भावामध्ये असे विक्रमी बदल झाले की जे पाहून ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली. सोन्याच्या किमतीला असा जबर फटका बसलाय, तो पाहून आता ग्राहक सोन्यावर बहिष्कार टाकणार आहेत अशी परिस्थिती आता निर्माण होताना दिसते. अचानक अमेरिकेतून ही बातमी जेव्हा बाजारात धडकली तेव्हा उपस्थित लोक अक्षरशः स्तब्ध झाले. आज सोन्याच्या दरामुळे बाजारपेठेत असं काय चित्र निर्माण झालंय की काल किंवा गेल्या आठवड्यात ज्यांनी सोनं खरेदी केलं होतं ते लोक स्वतःला खूप नशीबवान समजतायत, तर आज जे खरेदीसाठी आलेले ग्राहक होते ते प्रचंड नाराज होऊन रिकाम्या हाताने घरी परतले आहेत. यामुळे सध्या बाजारात एक विचित्र आणि संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. काही लोक गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यामुळे आनंदात आहेत, तर काही जण वाढलेल्या भावामुळे निराश झाले आहेत. पहिल्यांदाच असं चित्र दिसतंय की सोन्याचा बाजार दोन स्पष्ट गटांत विभागला गेला आहे. या सगळ्या मोठ्या घडामोडींमागे एक अत्यंत महत्त्वाचं जागतिक कारण असल्याचं सांगितलं जातंय. अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या आर्थिक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. जेव्हा अशा प्रकारची आर्थिक अनिश्चितता वाढते तेव्हा जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात. याच मुख्य कारणामुळे डॉलर आणि शेअर बाजारातून पैसा बाहेर पडून तो थेट सोन्यामध्ये गुंतवला जातोय आणि त्याचाच थेट परिणाम आज आपल्या भारतीय बाजारावर दिसून येतोय. बाजारात एका रात्रीत सगळं काही बदललं, जे पाहून संपूर्ण ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली. याची सुरुवात झाली ती चांदीच्या भावापासून. आज सकाळी पहिल्यांदाच जेव्हा चांदीचे नवीन दर जाहीर झाले तेव्हा बाजारात प्रथम कुजबूज सुरू झाली होती, कारण चांदीने सुरुवातीलाच एक असामान्य वाढ दाखवली होती. पण त्यानंतर काहीच मिनिटात जेव्हा सोन्याचे ताजे दर समोर आले तेव्हा उपस्थित लोक अक्षरशः स्तब्ध झाले. आज सोन्याच्या दरामुळे बाजारपेठेत असं काय चित्र निर्माण झालंय की काल किंवा गेल्या आठवड्यात ज्यांनी सोनं खरेदी केलं होतं ते लोक स्वतःला खूप नशीबवान समजतायत, तर आज जे खरेदीसाठी आलेले ग्राहक होते ते प्रचंड नाराज होऊन रिकाम्या हाताने घरी परतले आहेत. यामुळे सध्या बाजारात एक विचित्र आणि संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. काही लोक गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यामुळे आनंदात आहेत, तर काही जण वाढलेल्या भावामुळे निराश झाले आहेत. पहिल्यांदाच असं चित्र दिसतंय की सोन्याचा बाजार दोन स्पष्ट गटांत विभागला गेला आहे. या सगळ्या मोठ्या घडामोडींमागे एक अत्यंत महत्त्वाचं जागतिक कारण असल्याचं सांगितलं जातंय. अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या आर्थिक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झालीय. जेव्हा अशा प्रकारची आर्थिक अनिश्चितता वाढते तेव्हा जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात. याच मुख्य कारणामुळे डॉलर आणि शेअर बाजारातून पैसा बाहेर पडून तो थेट सोन्यामध्ये गुंतवला जातोय आणि त्याचाच थेट परिणाम आज आपल्या भारतीय बाजारावर दिसून येतोय. भावामध्ये इतकी तफावत झाली, अचानक अमेरिकेने मोठा वाद सुरू केला आणि त्यामुळे भारत सरकारने देखील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. कारण अमेरिकेने धोरण बदललं आणि त्या धोरणावर प्रतिहल्ला करण्यासाठी, त्याच्यावर घाव घालण्यासाठी आपल्या देशाने देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि ज्यामुळे अक्षरशः अमेरिका तोंडावर पडली आहे. अमेरिकेने खरं तर या वादाला सुरुवात केली होती आणि तो वाद अक्षरशः भारताने संपवला आहे आणि ग्राहकांना याचा फायदा 1 जानेवारीपासून होणार आहे. त्यामुळे काही ग्राहक नाराज झाले तर काही खुश झाले आहेत. पण आजचा भाव बदलल्यामुळे जवळपास 90% ग्राहक हे अतिशय नाराज झालेले आहेत. सोन्याच्या बाजारात एका दिवसात इतकी प्रचंड हालचाल कधी जाणवली नाहीये. मग काय आज हालचाल झाली आहे? नेमका आज सोन्याचा भाव असा किती रुपयांनी बदलला? आजचा 18 कॅरेट सोन्याचा भाव बाजारात किती रुपये आहे? 24 कॅरेट सोनं, शुद्ध सोनं आज किती रुपयांनी विकले जात आहे? 22 कॅरेट सोन्याचा भाव आज काय पद्धतीने त्याची खरेदी विक्री बाजारामध्ये सुरू आहे? चांदीने आज कोणता नवा विक्रम केला आहे? सगळी सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेतोय, कारण की आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घडामोड घडली ती म्हणजे 2026चे नवीन भाव आत्ताच जाहीर झाले आहेत. 2026ला काय भाव राहणार आहे ते देखील पुढे तुम्हाला सविस्तर समजणार आहे. पहा, जर तुम्हाला सोने खरेदीत फायदा मिळवायचा असेल तर 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण सोने चांदीचे ताजे भाव सांगणार आहोत. त्यानंतर 2026ला म्हणजे 1 जानेवारीपासून नवे भाव किती रुपये असणार आहेत आणि तुम्ही सोनं आज खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा एकही मिनिट तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. बाजारात एका रात्रीत सगळं काही बदललं, जे पाहून संपूर्ण ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली. याची सुरुवात झाली ती चांदीच्या भावापासून. आज सकाळी पहिल्यांदाच जेव्हा चांदीचे नवीन दर जाहीर झाले तेव्हा बाजारात प्रथम कुजबूज सुरू झाली होती, कारण चांदीने सुरुवातीलाच एक असामान्य वाढ दाखवली होती.
पण त्यानंतर काहीच मिनिटात जेव्हा सोन्याचे ताजे दर समोर आले तेव्हा उपस्थित लोक अक्षरशः स्तब्ध झाले. आज सोन्याच्या दरामुळे बाजारपेठेत असं काय चित्र निर्माण झालंय की काल किंवा गेल्या आठवड्यात ज्यांनी सोनं खरेदी केलं होतं ते लोक स्वतःला खूप नशीबवान समजतायत, तर आज जे खरेदीसाठी आलेले ग्राहक होते ते प्रचंड नाराज होऊन रिकाम्या हाताने घरी परतले आहेत. यामुळे सध्या बाजारात एक विचित्र आणि संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. काही लोक गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यामुळे आनंदात आहेत, तर काही जण वाढलेल्या भावामुळे निराश झाले आहेत. पहिल्यांदाच असं चित्र दिसतंय की सोन्याचा बाजार 2 स्पष्ट गटांत विभागला गेला आहे. या सगळ्या मोठ्या घडामोडींमागे एक अत्यंत महत्त्वाचं जागतिक कारण असल्याचं सांगितलं जातंय. अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या आर्थिक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झालीय. जेव्हा अशा प्रकारची आर्थिक अनिश्चितता वाढते तेव्हा जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात. याच मुख्य कारणामुळे डॉलर आणि शेअर बाजारातून पैसा बाहेर पडून तो थेट सोन्यामध्ये गुंतवला जातोय आणि त्याचाच थेट परिणाम आज आपल्या भारतीय बाजारावर दिसून येतोय. आजची ही गंभीर परिस्थिती पाहता अनेक ग्राहकांच्या मनात आता एकच मोठा प्रश्न निर्माण झालाय. आता या वाढलेल्या भावात सोनं घ्यायचं की अजून काही काळ थांबायचं? कारण भाव इतक्या वेगाने बदलत आहेत की सामान्य माणसाला योग्य निर्णय घेणं आता खूपच अवघड झाले आहे. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि सविस्तर माहिती देणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की सोन्या चांदीच्या किमतीत नेमका किती रुपयांचा बदल झाला आहे, बाजारात इतका तणाव का निर्माण झाला आहे आणि पुढील काळात ग्राहकांनी काय सावधगिरी बाळगावी. आजचे ताजे दर सविस्तर पाहण्याआधी आपण थोडक्यात हे समजून घेऊया की पुढील काही महिन्यात बाजार नक्की कोणत्या दिशेला जाऊ शकतो. कारण केवळ आजचा भाव पाहून घाईघाईने निर्णय घेणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. येत्या 3 ते 4 महिन्यात सोन्याचे दर नक्की कसे राहतील याविषयी काही महत्त्वाचे अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. सध्या चांदीच्या दरात जी मोठी हालचाल दिसतेय ती पाहता चांदीने आधीच आपली विक्रमी पातळी ओलांडली आहे आणि आता ती पुन्हा एकदा एका नव्या उच्चांकाकडे वाटचाल करत असल्याचं स्पष्ट चित्र आहे. चांदीची ही वेगवान हालचाल सोन्याच्या दरांवर प्रत्यक्ष प्रभाव टाकत आहे, ज्यामुळे सोन्याचे दरही वेगाने वर खाली होताना दिसत आहेत. आता मूळ प्रश्न असा आहे की येणाऱ्या काळात सोन्याचे दर आणखी वाढणार की त्यात काही प्रमाणात घसरण पाहायला मिळणार. यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे तर्क मांडले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षभरात सोन्याचे दर एका ऐतिहासिक उंचीवर पोहोचू शकतात, तर काही विश्लेषक असेही सुचवतात की बाजारात अचानक मोठी घसरण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. याच परस्पर विरोधी अंदाजांमुळेच सध्या बाजारात संभ्रमाचं वातावरण आहे. या सर्व परिस्थितीत सामान्य ग्राहकांनी नक्की काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर घरात लग्न असेल आणि सोनं घ्यायचंच असेल तर योग्य वेळ कोणती? गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर कोणत्या दरापर्यंत थांबणं फायद्याचं ठरेल? आणि जर भाव अजून वाढले तर आपलं बजेट कसं सांभाळायचं? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. आता आपण आजचे ताजे दर पाहणार आहोत, पण हे दर पाहून तुम्ही लगेच कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, कारण दरांपेक्षाही येणाऱ्या ट्रेंड समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर नेमके काय आहेत, चांदीचा आजचा प्रति किलोचा भाव किती आहे आणि या दरांचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे हे सगळं आपण आता समजून घेऊया. आजचा प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी लाखो रुपयांचा ठरू शकतो, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे मोठे आर्थिक नुकसान टाळू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक पहा. विशेषतः 2026 सालासाठी सोन्या चांदीच्या दरांबाबत 4 अत्यंत महत्त्वाचे अंदाज आता समोर आले आहेत. यापैकी काही अंदाज गुंतवणूकदारांसाठी खूप चांगले आहेत, तर काही अंदाज बाजारासाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत. याच विरोधी अंदाजांमुळेच सध्या मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये देखील चिंतेचं वातावरण आहे. ते 4 अंदाज खालीलप्रमाणे आहेत. 1. पहिला अंदाज 2026 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,38,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. दुसरा अंदाज जॉन वेल्स यांच्या मते सोन्याचा दर सध्याच्या पातळीवरून खाली घसरून थेट 56,000 रुपयांच्या आसपास येऊ शकतो. तिसरा अंदाज सोन्याचे दर 77,000 ते 97,000 रुपयांच्या दरम्यान स्थिर राहतील. चौथी भविष्यवाणी, जर जागतिक आर्थिक संकट आलं तर सोन्याची किंमत 1,62,430 रुपये ते 1,82,430 रुपयांच्या दरम्यान जाऊ शकते. आता आपण आजचे ताजे दर सविस्तर पाहूया. सर्वात आधी चांदीचा दर पाहू. आज चांदीचा दर प्रति ग्राम जवळपास 207 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. म्हणजेच 10 ग्राम चांदीचा दर 2,070 रुपये असून 1 किलो चांदीसाठी तुम्हाला आता जवळपास 2,07,000 रुपयांच्या आसपास रक्कम मोजावी लागणार आहे. हा आकडा ऐकूनच अनेक ग्राहक चक्रावून गेले आहेत.
तुम्हाला वाटेल की चांदी इतकी का वाढली, पण सोन्याचे आजचे दर पाहिल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने धक्का बसणार आहे. आता आजचा दर 18 कॅरेट सोन्याचा भाव जर बघितला तर तो आहे 10,230 रुपये प्रति 1 ग्रॅम हा सुरू आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी जर हिशोब करायला गेलं तर तो असेल 1,02,300 रुपये. त्यानंतर आता 22 कॅरेट सोनं हे सगळ्यात जास्त याच्यासाठी वापरले जातात. दागिने बनवण्यासाठी त्याचा भाव हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यापेक्षाही भयानक गरजेचं जे सोनं आहे हे शुद्ध 24 कॅरेट सोनं, ज्याचा दर त्याच्याहून जो आहे तो 22 कॅरेटचा दर धरत असतो. मग 24 कॅरेट सोन्याचा भाव आपण आधी पाहतोय, ज्याचा भाव आहे 13,380 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी जर हिशोब केला तर 1,33,800 रुपये आपल्याला हा साधारणपणे याचा 24 कॅरेटचा भाव पडेल. त्यानंतर 22 कॅरेटचा जर भाव आपण जर बघायला गेलं तर तो आहे 12,144. म्हणजेच एका तोळ्यासाठी जर हिशोब केला तर 1,21,440 रुपये प्रति तोळा हे सोनं आपल्याला पडत असतं. हे झाले सोन्याचे आणि चांदीचे भाव. आता नेमकं तुम्हाला हे भाव कमी वाटतात की जास्त, नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.